कॉन्फ्रेंस में सभी का स्वागत है। हमारा बेलापुर कॉन्स्टिट्यूंसी का बढ़िया जीत होने के बाद सभी जुना कार्यकर्ताओं को लेके आमदार कार्य सम्राट आमदार मंगा म्हात्रे जी काम पे लगी है। मित्रों, हमारा ये जीत काम करने के लिए लोगों ने चुना के दिया है और जो दिन हमारा जीत हुआ है तभी से हमारा कार्य सम्राट आमदार काम पे लगी है। आगे का सब्जेक्ट आज सगळेजण थोडे शॉर्ट पिरियड मध्ये आलात, कालच अधिवेशन संपलं। सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वांनी इलेक्शन मध्ये जी भारतीय जनता पार्टीला आणि तिथला उमेदवार मंगा म्हात्रेला जी मदत केली, तुम्ही ज्या काही पद्धतीने बातम्या आल्या त्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझं काम पोहोचवलं गेलं, कामाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय पोहोचवले गेले, त्याबद्दल मी आपली सगळ्यांची अत्यंत आभारी आहे। आपण चांगलं काम केलं आणि उमेदवाराचा सुद्धा उत्साह वाढवला। आज मी जवळजवळ 8 दिवस झाले कामाला लागले। आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला महानगरपालिकेत पण भेटली। महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणीवेमुळे मी आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे। विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत। अनेक कोळीवाडे असताना ते आजही नावी झालेले नाही आणि मग काय होतं, गरजेपोटी घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल, नवी मुंबईचे कोळीवाडे असतील, आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छीमार संघटना आहेत। या कोळीवाड्यांचे प्रश्न फार मोठे गहन आहेत आणि यांच्या जागी नावी नसल्यामुळे, कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्र किनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात, या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली, हिंदू स्वराज्य स्थापन केलं, तरी सगळ्यात जास्त महत्व कोणाला होतं, तर आगरी कोळी लोकांना होतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं हे संपूर्ण समुद्र किनारी या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, पालघर, विरार असेल किंवा अलिबाग पर्यंत असेल, हा मूळचा आगरी कोळी बांधव। आज जर तुम्ही पाहिलं तर कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते, कारण आता घरं कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते। इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्या तर कारवाई केला जात नाही, दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही। पण या लोकांवर सातत्याने कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली, त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाडे आहेत ते त्यांच्या नावी करून द्यावे। त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी मीटिंग घेऊन हा प्रश्न नक्कीच मंदाताई सोडवू, कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते, त्यांनाही पत्र दिलं, त्यांच्याही चर्चा केली। तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढू, संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण। एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची दादा, या सगळ्यांना पत्रव्यवहार मी तसा केलाय। पण या दोघांची मी बोलली, जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे हे त्यांच्या सरसकट नावी व्हावे यासाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं। त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला, तुमच्या बारवी डॅमसाठी मुलांना कॅबिनेटमध्ये बोर्डमध्ये मीटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते, आजही आहे, तरी त्यांच्याशी चर्चा केली की या मुलांचा प्रश्न
की आता मला आयुक्तांनी सांगितलंय की मला बोर्डमध्ये ठराव झालेला पाहिजे, मग आम्ही या मुलांना, ग्रामस्थ मुलांना, प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू. तर तो एक ठराव तिथे करून आणायचा. आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही, पण पत्रव्यवहार करू शकतो, मीटिंग घेऊ शकतो. वीज प्रकल्प असेल, सोलर प्रकल्प असेल, या अनेक प्रकल्पाचं मी कामं हातात घेतलेली आहेत. त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे प्रिय संपर्क साधतील. आणि आमदार हा काही बसून राहिला नाही, तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलेला. ते बरेचशा बातम्या बघतो चॅनलमध्ये की आमदार कामाला लागले, पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो. पण काही वेळा काय होतं, महिना 2 महिन्यापूर्वी कोणी आलं ते कामाला लागलं तर लोकांना वाटतं खूप काम करतात, घराघरात जातात, पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात. या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे का, एवढाच विषय. त्यासाठी मी आपल्याशी अधिवेशनला जायच्या अगोदर मला चर्चा करावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज बोलवलं होतं. महाराष्ट्रात खूप आहे. म्हणजे आता माझ्याच इथे जवळजवळ 23-24 आहे, दिवा ते दिवाळापर्यंत. वाशी गाव आहे, सगळ्या गावात छोटे छोटे कोळी लोकांच्या वस्ती आहेत, आगरी लोकांच्या वस्ती आहेत. पण आज काय होतं, सगळं लोकवस्ती वाढल्यामुळे हे सगळं तोडायला वगैरे जातात, ते थांबलं पाहिजे कुठेतरी. संपूर्ण नवमुंबईतले कोळीवाडे सगळ्यात आता महाराष्ट्रातले कोळीवाडे तुम्ही प्रश्न काय, महाराष्ट्रात काम केलेलं असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न मला माहिती नाही. अनेक चर्चा घेतल्या होत्या, आपल्याला माहितीच आहे की मला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळी महाराष्ट्रातल्याच प्रश्नावरती हा मला पुरस्कार संसदपटू म्हणून त्यावेळी संसदीय कुलगुरूंनी तो दिला होता. तर महाराष्ट्रातले आता नवमुंबईत काही इतके प्रश्न आहेत असं वाटत नाही, जे आहेत ते आम्ही सोडवू. पण एक विचार करते की महाराष्ट्रातले पण काही असे प्रश्न आहेत की जे मी सोडवू शकते, ज्याचा पाठपुरावा करून मी त्या प्रश्नांना न्याय देऊ शकते. कारण आपल्याला माहिती आहे, जेव्हा मी फ्री होल्डचा प्रश्न घेतला तो औरंगाबाद असेल, नाशिक असेल, जालना असेल आणि नवी मुंबई असेल, जिथे जिथे शिडको आहे तिथला तिथला तो प्रश्न त्याला उपयोगी पडत होता. मग घर कायमस्वरूपीची लक्षवेधी असेल किंवा फ्री होल्ड असेल, तर मी नेहमी महाराष्ट्राला लक्षात ठेवलेलं आहे आणि काम करताना त्या पद्धतीने मी नेहमीच लक्षवेधी मांडलेला आहे. हा पहिलाच प्रश्न नाही आहे. आपल्याला माहिती असेल, फ्री होल्ड करताना लक्षवेधी लावली 2015 मध्ये देवेंद्रजी होते, त्यांनी तिथे योग्य तो GR काढलेला आहे. पण लोकांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून अशी अफवा पसरवली गेली की त्याचे पैसे जास्त लावले, तो बरोबर नाही आहे. आपण परत तो एकदा GR काढा, वाचा, त्याच्यावर अभ्यास करा. तो GR व्यवस्थित दिलेला आहे, घरांचा पण दिलेला आहे. पण काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणतो ना की त्याला काय बोलतात, ते पसरवतो ना, म्हणजे त्या पद्धतीने इथे जे पसरवून ती कामं, झालेली कामं कशी बंद करायची ही पद्धतच इथे जी सुरू आहे. मला आपल्या लोकांची गरज होती, कारण आपणच एक असं माध्यम आहे की लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोहोचवू शकता. पण कुठेतरी तुम्ही माझ्या मांडलेल्या सत्य गोष्टी सुद्धा त्या पोहोचवू शकला नाही, याचंही मला कुठेतरी मनात एक दुःख आहे की 5 वर्ष केलेली, 10 वर्ष केलेली कामं ही झाकून गेली आणि फक्त एकच काम वेगळ्या पद्धतीने झालं. ठीक आहे, असो, रात गई बात गई. पण जे पण काम आहेत ते मी महाराष्ट्र लेवलवरती माझे प्रश्न जर तुम्ही काढले तर महाराष्ट्रावरच्या छोट्या मुलांची चर्चा, जे तुम्हाला माहिती नसेल, मी MLC असताना ती चर्चा ठेवली होती. जी लहान बाल कामगार काम करतात फुग्याच्या फॅक्टरीत, तिथे TB होते, हात जळले जातात, स्फोट होतो. अनेक लोकांकडे बाल कामगार आता तुम्हाला दिसणार नाही. तर त्यावेळी उठवलेला मी जवळजवळ 2006 ते 7च्या दरम्यान आवाज असेल, मजुरांची चर्चा असेल, रोजगारांची चर्चा, माझ्या जर तुम्ही चर्चा पाहिल्या 2.5 तासाच्या, तर महाराष्ट्रावर अनेक लेवलवरती मी वरिष्ठ सभागृहामध्ये त्यावेळी चर्चा घडवून आणलेल्या आहेत. आणि त्यामुळे एड्सवरची चर्चा जी होती, त्यावेळी नवी मुंबई झाली आणि रेल्वे आली. आपल्याला माहिती आहे, नवी मुंबईमध्ये अनेक मुलं जी रेल्वेच्या मार्गाने मुंबईला जायची
आणि त्यांना एड्सचं जे प्रमाण लागू झालं, हिवाळ्यात बेलापूर अनेक गावामध्ये आपली अनेक मुलं गेली, त्यावेळी तो प्रश्न घेतला होता. त्या प्रश्नावरच मला राष्ट्रीय संसदपटू म्हणून मला त्यावेळी राष्ट्रकुल मिळालं प्रतिभाताई पाटीलच्या हस्ते. तर मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या आहेत. तर मला असं वाटलं की हे जे कोळीवाडे आहेत, जेव्हा मी जाते तिथे तर माझ्याकडे मी कोळीवाड्याचे प्रश्न सोडवते, तर अनेक कोळीवाडे माझ्याकडे येतात. उत्तर मीरा भाईंदरचे आलेले, उरणचे आलेले लोक आहेत, तुमचं सायन कोळीवाडा आहे की तुम्ही पैसे आणता, तुम्ही जे काय बनवता तर आम्हाला पण सुधारणा करायची आहे, तो कुठल्या डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे, कुठल्या डिपार्टमेंट मधून आम्हाला हे पैसे मिळतील, तसे अनेक प्रश्न असतात. आता काल सुद्धा मी सभागृहात गेले तर बरेचसे लोक याच प्रश्न घेऊन माझ्या मागे फिरत होते की आमच्या इथे काही काहीतरी करा म्हणून. आपल्याला जितकं शक्य असेल ते आपण करायचं असं. आणि अध्यक्ष सुद्धा बोलले की आपण मीटिंग लावू, मुख्यमंत्री बोलले. मग आता मला एक दिलासा वाटला की नाही, येणाऱ्या हप्त्यामध्ये आपली बैठक होईल आणि एक चांगला निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रासाठी करू. त्यात काही त्रुटी असतील, काय असतील, कशा पद्धतीने ते करावं लागेल, ते अधिकारी वर्ग पूर्ण करून घेऊनच अभ्यासूपणे हे त्यांना कसं तिथे काम करता येईल. कारण कोळीवाड्यात बघितलं तुम्ही, त्या गावगावठ्यांमध्ये बघितलं, माणूस मेला तरी माहीत रस्त्यावर आणायला लागते, एवढी गल्ली गल्ली श्वास घ्यायला जागा नाही. आज तुम्ही जर दिवाळा कोळीवाड्यात ते बैरी देवाला गेलात वरती तर 2 मिनिटांनी तुमचा श्वास कोंडेल. ते लोक कसे राहतात त्याचा आपल्याला, मी आता प्रचार दौऱ्यात केली तर दोन्ही बिल्डिंग याच्यात हवाच नाहीये. एक 5-10 मिनिटं बसल्यावर गुजमरल्यासारखं होतं. तर अशा परिस्थितीत ते कोळीवाड्यांचा पुनर्विकास कसा करायचा, आणखीन काय पद्धत करता येईल, हा जो जेव्हा मीटिंग मध्ये ज्यावेळी विषय येईल तेव्हा अनेक आमदार त्या त्या विभागातले असतील आणि ते आपल्या कारण प्रत्येकाची जी भौगोलिक अवस्था ही वेगवेगळी आहे. माझ्या इथली वेगळी आहे, सायन कोळीवाड्याची वेगळी आहे. तर सायन कोळीवाड्यामध्ये अनेक बिल्डर गेलेत, त्यामुळे त्या लोकांचे खूप नुकसान झाले. काही जुने माझ्याकडे मध्ये आलेले मुकादम म्हणून सायन कोळी, त्यांचं परंपरागत त्यांची घरं आहेत, त्यांना नाही द्यायचे आहेत, त्यांना स्वतः डेव्हलप करायचे आहेत. या अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मीटिंग मधून त्या साध्य होतील. अधिकारी कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवतील आणि अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री कशा पद्धतीने न्याय देतील त्याच्यावरती या पुढच्या हप्त्यामध्ये माझं लक्ष लागलेलं राहील. आणि जसजसं तिथे होईल मी तुम्हाला ते अपडेट देत राहील. कारण हा प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे की जे भूमिपुत्र पूर्वीचे आगरी कोळी होते आज त्यांना उपरे, आज आपण फक्त झोपडपट्ट्या नावे होतात आहेत, त्यांना घरं मिळत आहेत, पण या लोकांचं कुठेच काही होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही पहिला प्रश्न हातात घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. काही हे जे कोळीवाडे जे आहेत ते समुद्राच्या बाजूला असतात, त्यामुळे सियाचा खूप मोठा विषय इथे येतो. केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, या संदर्भामध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे कसे अप्रोच करणार? आता ह्यासाठी बैठक होईल अधिकाऱ्यांची, त्याच्या चर्चेतून काय मार्ग निघेल तो काढू आपण, मार्ग शोधायला लागेल. प्रॉपर्टी कार्ड कोळीवाड्याचे एक सामूहिकरित्या तुम्ही मागत आहात का प्रॉपर्टी कार्ड इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली नाही. आता ह्या विषयावरती मोठी बैठक होईल. ह्या छोटा काम नाही आहे कोळीवाड्यांचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं आहे. तर भौगोलिक परिस्थिती काय आहे त्या हिशोबानेच ते करावं लागेल. तरी नवी गरजेपोटीचा विषय संपलाय असं आपल्याला वाटतं का, किंवा त्या प्रकल्पग्रस्त समाधानी आहेत किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही समाधानी आहात का? मी लोकप्रतिनिधी म्हणून समाधानी नाही आणि तो विषय आजही तसाच आहे. आणि प्रत्येक वेळी लोक निवडणुका आल्या का प्रकल्पग्रस्तांना खोटी आश्वासनं दिली जातात आणि मी स्पष्ट बोलते म्हणून लोकांना मी नको असते. कारण त्या बोलतात, त्या चांगलं बोलत नाही, ते शिवीगाळी करतात. स्पष्ट बोलणं म्हणजे शिवीगाळी नाही होत आहे. एखाद्याला कॉलर पकडून कानाखाली म्हणून शिवी दिली शिवीगाळी होते. पण हे गोष्टी तुम्ही जे मला विचारता मनोजजी, खरं सांगायचं तर मी स्वतः समाधानी नाही. कारण याच्यावरती मी 2004 पासून काम करते, पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही. यश मिळालं तर त्याच्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकून ते यश बाजूला घेऊन जातो आणि त्यामुळे मी असमाधानी आहे की मी केलेल्या कामावरती कोणी ना कोणी येऊन तिथे ते काम कसं होणार नाही. आता बघा मरीना सगळं काम झालं, टेंडर झालं, टेंडर प्रोसिजर पर्यंत मी पोहोचली, पुन्हा जाऊन तिथे ते काम बंद केलं.
हॉस्पिटलचं तेच केलं होतं. पण नशीब माझं तिथे हॉस्पिटलचं सगळ्या परवानग्या मिळाल्या मला, बेंगलोरच्या तिथल्या. म्हणजे प्रत्येक चांगलं काम ह्या तुम्हाला खरं स्पष्ट म्हणजे सांगायचं तर ग्रामस्थांची घरं नावी होऊ नये म्हणून पहिला एक पार्टी काम करायची, ती पार्टी संपली का दुसरी पार्टी करायची. त्याच्यात तुम्हाला माहितीये शिवसेनेने करत आणलं तर काँग्रेस जाऊन नको करायचे, काँग्रेसने केलं तर शिवसेना नको करायची. आणि त्याच्यामुळे काही प्रश्न या लोकांच्या मुळे इथले सुटले नाहीत असा माझा ठामपणे आरोप आहे. तुम्ही आता कोळीवाड्यांचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय हाती घेतलेला आहे. एक प्रोत्साहन तुम्हाला मिळालं या निवडणुकीच्या माध्यमातून असं वाटतं का? आणखी कुठला विषय तुम्ही महाराष्ट्र स्तरावर मांडू इच्छिता? काही विचार केला, अभ्यास केलाय? माझा आता अभ्यास केला तर नवंबरचे 3-4 प्रकल्प होते. पण काल आम्ही ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी असे विषय झाले महाराष्ट्राच्या लेवलवर, तर ते सगळे बोलले तुम्ही MLC होता तर कुठले कुठले विषय घेतले होते. तर मी सांगितलं अनेक विषय घेतले पण सगळ्याच विषयांना न्याय मिळतो असं नाही. काही विषय पटकन सुटून जातात तर काही विषयांना वर्षानुवर्ष लागतो. आता तुम्हाला पोलिसांच्या घराचा विषय मी 2004 पासून मांडते, 2024 आलं तरी तो प्रश्न सुटत नाही. फक्त काय होतं तात्पुरती मला 2.5-3-4 कोटी देतात त्या पुरवणी मागण्यामध्ये, आणि मरमपट्टी होती त्या पोलिसांच्या घराची, काय दरवाजे नवीन लागतात, काहीतरी बाथरूम बनतं, त्याच्या पलीकडे मी जातच नाही. पण त्याच्या पलीकडे कोणाची इच्छाशक्तीच नाही ते करायचे. पण आता तुमचं पूर्ण सरकार बहुमताचं सरकार आहे, तुमचे लाडके मुख्यमंत्री आहेत, आता तरी तुम्ही आक्रमक होणार का नाही? मी तर आक्रमकच आहे. 2-4-5 कोटीवर तर समाधान मानणार आहात. मी आक्रमक आहे म्हणून तर लोकांना नको आहे. म्हणून मग तुम्ही तुमचा स्वभाव सोडून देणार आहात का? मी नाही सोडणार स्वभाव. तो आहे स्वभाव बदलता येतो का? कपडे दागिने बदलता येतात. स्वभाव माझा बदलणारच नाही आणि मी बदलू देणार नाही. आक्रमक आहे म्हणून इथपर्यंत पोहोचले, नाहीतर तुम्ही कधीच गुंडाळून मला टाकलेच तुमच्या स्मशान. आम्ही नाही आलो. तुम्ही नाही म्हणजे आहेत ना बरेच लोक. तुमचे हितचिंतक असं म्हणायचं. माझे हितचिंतकच यातले पण बरेच आहेत हितचिंतक. पत्रकारांवर असा आरोप नका करू तुम्ही. अरे आरोप नाही, प्रेम स्पष्ट प्रेम देते. या होतून 5 वर्ष तुम्ही माझ्याच जवळ आहात. मी 10 वेळानं सांगितलं पण एकाने पण माझं ऐकलं नाही. मी तुम्हाला आता एक स्पष्टीकरण सांगते. तुम्ही सांगताना मी 377 मतांनी काठावर आली, ओके, मला मान्य आहे. ही लढाई होती. 377 काठावर मी पास झाली, प्रमोद पास. मला एक सांगा, राजन विचारे साहेबांना इथे मतदान किती झालं लोकसभेला सांगा? 90,000. बरोबर आहे की नाही हो सामनेवाले? बरोबर आहे ना? हा, 90,000 बरोबर आहे. आताच्या उमेदवाराला किती झाले? 91,450. 91,450. मग 90,000 मतदान कोणाचं होतं? उंबाट्याचं होतं. तुमचं मतदान कुठे आहे? 1,500च. 1,450 एवढंच तुमचं मतदान. एवढा लावा जामा तुम्ही घेऊन गेले, पार्टीतून एवढे नगरसेवक घेऊन गेले, मग तुमचं 1,450 मतदान. माझं मतदान किती होतं? 87,000. त्यात ते 91,500 आणले. 4,500 मला एक्स्ट्रा मिळाले. तुम्हाला 4,500 पण नाही मिळाले. 90,000 लोकसभेचं मतदान डोळ्यासमोर ठेवून तुम्ही इलेक्शनला उतरलात आणि त्या उतरल्यामुळे तुम्हाला 1,440 मतदान झालं. आता श्रेष्ठ मी आहे का हे आहेत? म्हणे जनतेच्या मनातला आमदार. आणि मग तुझी मतं कुठे गेली? जनतेच्या मनातल्या आमदाराला 1.5 लाख मतं पाहिजे होती, प्रत्येक नगरसेवकाला 1,000. मला माझी मतं पडली ना. माझी मतं कमी झाली का कुठे? माझी मतं कमी झाली का? नाही झाली. काय नीट काढ सुट्टी आणि दाखव कुठली तरी बाई ही मंदा मात्रे चांगली नाही म्हणून. करा तेही करा. आई सारख्या बाईला किती बदनाम करायची करून टाकायचा. परमेश्वर माझ्या मागे आहे म्हणून मी 377 मतांतरी निवडून आली. तुमची मतच नव्हती. ती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 90,000 मतदान होतं.
मग ते 90,000 मतदान तुम्हाला आलं, काही नवल झालं का? कुठे नवीन सूर्य उजाडला का? हे गणित आहे ना, ते गणित काल मी हिला पण सांगितलं पायरीवर की त्याची मतं कुठे आहेत. मग तुमचा लाडका उमेदवाराची मतदान कुठे आहे? 1440. इथं 90,000 उभाटाची मतं आहेत. जशी माझ्या पार्टीची मला मतं होती 87,000, त्याच्यात ती वाढवली ना. आणि हे ह्यांनी जर विजय नाथाजींना उभं केलं नसतं माझ्या विरोधात तर मी 1.25 लाखावर होती. मग तुम्हाला तरी 1.25 लाख पडायला पाहिजे होते, तर तुम्हाला 1440 का पडले? याचं गणित सगळ्यांनी मला सांगावं. मी जे बोलते ना ते आकडेवारीवर बोलते, त्यामुळे हे बोलायचा विषय नव्हता, पण आता तुम्ही काढलं. माझं मतदान काय नाही 377 ते सांगतच नाही. 91,000 कोणी लिहित नाही, पत्रकार पण. मी त्यालाही बोलली 91,000 कोणी लिहित नाही, 377 मी काटावर आली. ठीक आहे, मी आली ना काटावर, हलत डुलत का असं ना, लंगडी चालली नाही, मला चालता येत नाही, किती माझ्यावर पर्सनली 1 लाख मताने विजय झाले आणि 1 मताने विजय झाले तरी फरक काहीच नाही. विजय तो विजय. जिताओ सिकंदर वो मुझे भी पता है, मगर आता सारखे नवीन picture आलाय. सारखे एकच. दिनेश लिहितो 377, तो हा लिहितो 300. मी त्यालाही बोलली का रे 91,000 त्याचे लिहितात 91,000 एवढे एवढे. अरे वा वा, किती एका बाईवर अन्याय करायचा. आता तुम्हाला कोणी घेतली तुमची दखल? मी तुमची दुसऱ्यांदा दखल घेतली. पहिल्यांदा सगळ्यांना जेवण घातलं, दुसऱ्यांदा दखल घेतली. अरे पण मला सांग पाटील, मला एक सांग. नाही ना, काय गरज नाही. आता नवीन आमचे आहेत ना सगळे. नाही नाही, कोणी सांगितलं स्वप्न? जिल्हाध्यक्षांचं सध्या वजन वाढलेलं आहे. आताचे आमचे जिल्हाध्यक्ष ना, त्यांचं वाढणारच ना वजन. ते अचानक पटकन जिल्हाध्यक्ष झाले, त्यांच्या कारकिर्दीत मी निवडून आले आमदार. मग अजून का पाहिजे? पण तुम्हाला एक मताचं का गणित काढलं? हे उंबाट्याची म्हणजे राजन विचारायला ऑलरेडी पडलेली मतं होती. म्हणजे ही मतं यांची नव्हती, ही त्या पक्षाची होती. मग नवीन यांना मिळाले 1400 मतं, 1450. मग तुमच्या नगरसेवकांची मतं गेली कुठे? तर मंदाताईला फिरवली त्यांनी मतं. मला वाटतं त्या नगरसेवकांनी बोला ना, काही स्पष्ट आम्हाला तोंडावर ओरडतात. बोला, तुम्ही माझं नाव ना त्या महाराष्ट्रात बदनाम केलं. पहिली गोष्ट, मला महाराष्ट्रात बदनाम केलं, पण महाराष्ट्राला माहितीये मंदा मात्री अशीच आहे. दरारा वाढवला म्हणून तुम्ही आता महाराष्ट्राचे सगळे प्रकल्प हाती घेतलेले आहेत, महाराष्ट्राच्या गप्पा करायला लागलेल्या आहेत. त्यामुळे काय महाराष्ट्रात जायचंय मला, काहीतरी दाखवलं पाहिजे की नको तुम्हाला. आपण नवी मुंबईला विसरू नका असं आमचं म्हणणं आहे. हे माझी कर्मभूमी आहे बाबा. ईवीएम को लेकर के विधानभवन में बहुत सारा हंगामा होता है। काय को वो सब्जेक्ट ही नहीं अपना, तो मैं बोलना चाहिए पहला। हमारे सामने क्या क्या हुआ उधर, मैं बोलना चाहिए। कितना बोगस किया, कितना नकली, कुक्षेत्र पे क्या चल रहा था, जाने दो। रात गई बात गई, बोलन मनोज उठ जाओ। इस बार काफी महिलाओं की संख्या काफी जो है अधिवेशन में देखने को मिला। लगता है कि देवा भाव जो है अपनी बहनों को लेकर, देवा बाबू को हम लोग ने बड़ा किया एकदम। महाराष्ट्र में इतने सब बहने ने सीट लाकर दी। जो लाडली बहन चली ना, उसका नतीजा आज भी सब भूल नहीं पाएंगे। पूरा महाराष्ट्र महिलाओं ने ऊंचाई की। एमएलए की भी संख्या जो है बहुत ज्यादा थी। अभी तो है ना, क्या करेंगे, उधर तक पहुंच गए हम। त्यांना 3च बेंच आहे, ते 3 बेंच और 1 बेंच काल आलाच नाही। 1 बेंच हजर होता राष्ट्रवादीचा, शिवसेना आलीच नाही। काँग्रेसचे 2-4 होते।